नमस्कार. नमस्कार. आज आपण श्री मच्छिंद्र मोहोळकर, बारामती, सूर्यनगरी या ठिकाणी आलेलो आहोत. आणि मोहोळकर सरांना आपण मागील 1-1.5 महिन्यापूर्वी एक महिना 1 महिन्यापूर्वी शुगरसाठी आणि बी पीसाठी अमृत ज्यूस आणि डायबोजी दिलेलं होतं. आपण सरांनाच विचारू की त्यांना काय रिझल्ट आला. हां सर. माझा BP जास्त होता अगोदर, 150 ते 160 पर्यंत असायचं. आणि चालू केल्याच्यानंतर अमृत ज्यूस चालू केल्याच्यानंतर BP साधारण 130 ते 140 पर्यंत आलं, 40च्या पुढं जात नाही आलं. आणि शुगर बिफोर फास्टिंग आणि आफ्टर लंच 140 पर्यंत होती, 140 150 जायची, आणि आफ्टर लंच 190 पर्यंत 200 पर्यंत जात होती. ओके. आता 82 ते जेवणाच्या अगोदरची सकाळी बिफोर फास्टिंग 140 80 येते, आणि जेवणानंतरची 125 120 येते. बरं, त्याचा आपण रिपोर्ट हा काढलेला आहे का? फरक खूप मोठा आहे. दुसरी गोष्ट, याचे जे साईड इफेक्ट होते, प्रत्येक आजाराचे सिग्नल प्रत्येकाला भेटत असतात. तसे सिग्नल माझ्याकडे 2 प्रकारचे होते. एक तर हातावर खास सुटायची किंवा पायावर खास सुटणं, आणि स्किनवर असे काळे डाग येणं, खास सुटणं. तर हा प्रकार जो होता तो हा जास्त होता. आणि माहीत नसल्यामुळं किंवा लक्षात न आल्यामुळं औषध वापरणं स्किनसाठी, किंवा ते त्वचारोग आहे, नाईट आहे, अशा याच्यावरची सगळी औषधं वापरली. पण ही ज्यूस चालू केल्यानंतर ते सगळं बंद केलं, आणि आता पूर्ण नॉर्मल आहे. ओके. त्याचा रिपोर्ट आपल्याला पाहायला भेटेल शुगरचा? रिपोर्ट सुद्धा आहे शुगरचा. आता कालच चेक केलेला रिपोर्ट आहे. जेवणापूर्वीची 82 आणि जेवणानंतरची 125. 125. सोरा हे लॅबोरेटरी. रिपोर्ट बरोबर बॉडी सिग्नल खूप महत्वाचे आहेत. आणि बॉडी सिग्नल मध्ये जे खास सुटत होती किंवा नाईट्यासारखं येत होतं पायावरती, हां 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 हां. तर ती पूर्ण नॉर्मल होत गेलं. म्हणजे क्रीम वापरतोय त्यासाठी, पण हा. क्रीम वापरून सुद्धा ते राहत नव्हतं. हां. हा सगळ्यात मोठा बेनिफिट आहे याचा. बेस्ट बेस्ट बेस्ट. म्हणजे एकंदरीत आपल्याला छान रिझल्ट आला. हो. आणि बीपी साठी काय म्हणतात आता? बीपीला कसं आहे? BP साधारण 140च्या पुढे तर जात नाही तो. म्हणजे तो सुद्धा गोळी कुठलीही घेतली नव्हती आतापर्यंत, 160 गेला तरी. पण 140च्या पुढे तो अजूनही जात नाही. म्हणजे तो कमी आला याला. 20 न कमी होणं म्हणजे सुद्धा एज आणि तो फॅक्टर बघितला तर जवळपास नॉर्मल आहे. कारण डॉक्टरशी सुद्धा बोलणं झालं माझं. एकंदरीत अमृत ज्यूस बद्दल आपण समाधानी आहात? निश्चितच अमृत ज्यूस बद्दल समाधानी सुद्धा आहे, आणि इतरांनी सुद्धा वापरायला हरकत नाही असं मी म्हणेल, कारण साईड इफेक्ट नाहीत. दुसरी गोष्ट, हार्बिसाईड आहे. आयुर्वेदिक नसलं तरी हार्बिसाईड म्हणजे त्याचाच पोट प्रकार आला आयुर्वेदिकचाच. आणि त्यामुळं झाडं पाले किंवा फळांपासून बनवणं म्हणजे हार्बिसाईड आलं. आणि हार्बिसाईडचा कुठलाही साईड इफेक्ट नाही, जसं आयुर्वेदिकचं नाही. आयुर्वेदिकची दुसरी शाखा आहे सुद्धा. बरोबर. त्यामुळं कुणीही वापरायला हरकत नाही, आणि बेनिफिट सुद्धा चांगले भेटत आहेत. ओके. डॉक्टरकडे गेलं तर गॅरंटी नाही, पण साईड इफेक्ट फिक्स आहेत. आणि आयुर्वेदिक किंवा हार्बिसाईड घेतलं तर आपलं पूर्व संस्कृती जपतोय आपण, आणि आजारालाही समूळ उच्चाटन होतंय त्याचं. त्यामुळं निश्चितच चांगलं आहे. चालतंय सर. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू.